तर आता आम्ही रेडी झालो आहे आणि आता आम्ही निघालो आहे लंडन ब्रिजला. आम्ही आता आलो आहे लंडन ब्रिजला. इथे खूप असे विचित्र विचित्र प्रकारची लोक आहेत. आता हे सगळं घ्या. गुड मॉर्निंग, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आज आम्ही प्लॅन केला आहे थोडं बाहेर जायचा, कारण इथे क्रिसमस चालू झालं आहे, तिला महिना होऊन गेला. तर गेलोच नव्हतो, भरपूर दिवस झाले आहेत. आम्ही प्लॅन केला होता 25 तारखेला कुठेतरी जायचं, पण 25 तारखेला ते सर्व बंद होतं, बस बंद, पुन्हा ट्यूब पण चालू, त्यामुळे पूर्ण पचका झाला होता. तर आता आम्ही चाललो आहे लंडन ब्रिजला जातो आहे, तर तुम्ही पण आमच्यासोबत राहा. तर आता इथे ब्रेकफास्टची तयारी चालली आहे. ते ऑमलेट बनतंय इंडक्शनवरती. थोडं खूप प्रॉब्लेम होतो, पण ठीक आहे. वापरतात त्यांना माहिती आहे. इथे ते पण आपल्या घरचा इंडक्शन इथे कम्पेअर करू नका. तर आता हे बनवतोय, बघू आता किती वेळ लागतो त्याला ते. तर मग खाऊन झाल्यावरती आम्ही निघणार आहोत फ्रेश वगैरे होऊन, आणि दुपारी जेवण पण निघणार, कारण इथे बाहेरचं जेवण एवढं मला आवडलं नाही आहे इकडचं. म्हणजे इथे खाण्यायोग्य फक्त मॅकडॉनल्ड्स, KFC वगैरे जे आहेत तेवढंच खाऊ शकतो, बर्गर वगैरे फास्ट फूड. बाकी असं जेवणाला वगैरे इथे इंडियन रेस्टॉरंट पण आहेत. म्हणजे ते इंडियन रेस्टॉरंट म्हणजे इंडियन प्रॉपर रेस्टॉरंट असे इंडियन नसतात, ते असतात पाकिस्तानी असं कुठचे, म्हणजे सर्व त्यांच्याकडे डिश अवेलेबल असतात. आणि इथे कसं मोस्टली लोक स्पायसी खात नाही जास्त, तर त्याच्यासाठी ते त्यांना स्पायसी बोललं तरी आपल्यासारखं आपल्याकडचं नॉर्मलच ते बनवून देतात. त्यामुळे त्यात आम्ही मालवणी आहोत. त्यात आम्ही मालवणी आहोत, तर त्यामुळे कसं ते जमतच नाही आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही घरातच बनवायचं, काय खायचं तर नॉनव्हेज वगैरे, बाहेर काय खायचं नाही. खायचं वाटलं तर मॅकडॉनल्ड्स वगैरे ठीक आहे, ते ओके. आमचं ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आम्ही आता जेवणाची तयारी करतो. जेवण करणार, ॲक्च्युली झालेलंच आहे जेवण, पण असं एवढं काय मोठं नाही आहे. फक्त फोडणीला घालून थोडंसं वाटप टाकायचं आहे आणि मग आम्ही सोबत न्यायच्या गोष्टींची तयारी करणार आणि निघणार. मी माझ्या हाईटला ॲडजस्ट केल्यामुळे विचार द्यायला बस झालं. विचार नको ना उगा ते करा. ऑक्सिजन द्या भाई, हे तुला ऑक्सिजन कसे येते प्लीज. ऑक्सिजन. थँक्यू. तर आता आम्ही रेडी झालो आहे आणि आता आम्ही निघालो आहे लंडन ब्रिजला. तर बघू आता इथून किती वेळ लागतं. ते 42 मिनिट्स इतना दाखवत आहे, पण ट्यूबमधनं एकदा ट्यूबमधनं 20 मिनिटं. ठीक आहे, चला आपण तिकडे जाऊन भेटू. तिकडचं आम्ही पहिल्यांदा फिरायला चाललो आहे, म्हणजे असं मंदिरात वगैरे इथून एकदा जाऊन आलो आहे आपण, पण ते इथलं आहे लोकलमध्ये. तर फिरायला जरा जातो लंडन, एक्सप्लोरिंग द सिटी. या तर तुम्ही पण राहा आमच्यासोबत, पुढे पण तुम्हाला दाखवतो. आणि अशाच पुढील व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा इतरांसोबत. तसं आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पण येणार आहेत. तर जे हे केलं पण केलं आम्ही येण्यासाठी
ते पण अपलोड लवकरात लवकर करू, जसा टाईम भेटेल जसा. अरे बापरे, सूर्य दिसला खूप दिवसांनी. सो आता आम्ही आलो आहे ट्यूब स्टेशनला. आम्हाला नॉर्दर्न लाईन पकडून जायची आहे ब्रॉडवेवरून. आणि आता आम्ही आज जाणार का तिकडे जायचं तुम्हाला या माझ्या. येस, तिकीट नस. माय गॉड. ॲक्च्युली काय झालं, आम्ही येत होतो आता बाहेर, तर बाहेर येण्यासाठी एस्केलेटर आहेत आणि अंडरग्राऊंड पासना म्हणजे ट्यूबपासून रोडपर्यंत मेनवरती येईपर्यंत एकच एस्केलेटर आहे. आणि तो लिटरली एवढा उंच आहे, उंच असल्यामुळे तो स्लांट एवढी घाबरलेली. म्हणजे जे आम्ही एक्सपिरियन्स केलं तर समोरच्याला काही कळणार नाही. हे लंडन ब्रिज स्टेशन आहे, विशाल स्टेशन आहे. का असं करताय? एक मिनटं जरा मी जरा विशाल सोबत क्लिअर करून घेते गोष्टी आणि मग आपण बोलू. ब्रिजला पण तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. लाईक लिटरली पूर्ण वर्षभर इंग्लंडमध्ये तुम्हाला माणूस नाही दिसणार, पण न्यू इयर आणि क्रिसमसच्या टायमाला दिस इज द कंडिशन. खूप मस्त वाटतंय. फिलिंग लाईक वाव. हे सगळं घ्या. असं वाटतं महालक्ष्मीच्या मंदिरात आली. छोटी छोटी दुकाने पण हे खूप लाईव्हली आहे. सो आम्ही आता लंडन ब्रिजला आहोत. जस्ट लुक ॲट दिस ब्युटी. सकाळ झाली. इथे रात्र आहे. 3 वाजता इथे रात्र होत आली आहे दुपारच्या.
आणि ते उजाडत आहे, हे बघा. असे का उजाडत वेळेस आता आम्ही जातोय. योगिता कुठे जायचंय? आमचा प्लॅन आहे इथे आता एक खूप मस्त क्रिसमसी म्हणजे न्यू इयर लाईट्सवाली जागा आहे, तिकडे जाणार. आणि त्याच्यानंतर बहुतेक आम्ही होरायझन 2022ला जाणार आहोत. सॉरी मला ते पटकन निघत नाही तोंडात ना. ते म्हणतात की इंग्लंडमधली सर्वात मोठी टावर आहे तो, आणि तिथनं सगळे 58th फ्लोअरवरनं सगळे हे दिसतात. लंडन आहे, टावर ब्रिज सगळं दिसतं. तर आम्ही बघू आता कसं टाईम आम्हाला अलाव करतो आणि मग आम्ही जाऊ. चला आमच्यासोबत, आम्ही तुम्हाला पण घेऊन जाऊ. खूप मस्त वाटतं माझे. खूप छान वाटतंय इथे रिअलमध्ये येऊन. आणि इथे मोबाईलमध्ये आम्ही दाखवतोय तुम्हाला ना, त्याच्यापेक्षा पण हां मोबाईल जस्टिस नाही करू शकत. रिअलमधनं बघण्यात खूप वेगळंच आहे. आम्ही आता चाललोय, बघू. खूप थंडी आहे पण तरी सुद्धा पाऊस पण पडतोय मध्ये मध्ये. हो, आता एक सर खूप मोठी आलेली पावसाची, पण मजा येते. हे खूप जास्त असं वेगळा एक्सपिरियन्स आहे. आपल्याकडे थोडा जरी पाऊस पडला तरी आपण काय करतोय, छत्री वगैरे उघडतो, पण इथे लोक अशीच चालली आहेत. आम्ही पण थोडं भिजत मजा घेतोय थंड वातावरणाचा. आणि तर आम्ही आता जरा खाल्लंय जरा, कारण दुपारी आम्ही जेवून निघालो नव्हतो. मी थोडा खाल्ला होता राईस, पण योगिताने काय खाल्लं नव्हतं. आणि योगिता काय खाल्लं आपण विसरलं. हां, ऑमलेट आणि ब्रेड खाल्ले आता. आणि ते काहीतरी घेतलं होतं चकण्यासारखं इंडियन शॉपमधून, ते मस्त होतं, ते पण खाल्लं. थोडं आता बरं वाटलं आहे. आता पुन्हा एकदा थोडं छोटे छोटे क्लिप घेतो आणि निघतो घरी. कारण आम्ही 2022ला नाही जाणार होतो, कारण आता ते 4ला बंद होतं संडेला. तर आम्ही टाईम बघितला नव्हता, तर मी बघितलं, कारण इथे सगळं 24 आवर्स काहीच चालू नसतं. गार्डन बिर्डन असं जरी असलं तर ते बंदच होतं ते एका टाईमला. तर त्यामुळे मी ते टाईम बघितला पहिला, ते ओपन आहे का, नशीब चेक करून. आता हे मॅडम येऊन गेले असते आम्हाला. तुम्ही गेला असता का मॅडमच्या असतो असता का, पण तिकडे व्हिडिओ बनवला असता. तुम्ही गेलाच नसता, मी गॅरंटी देते. ओके. कारण हे का चेक करत होते, कारण त्यांना वाटलं की फ्री नाही आहे ते ह्याच्यात त्यांना टाईम दिसला. मग चांगली गोष्ट आहे ना, काहीतरी करायला गेलो म्हणून तरी दिसलं ना. आता गेला असतो वेड्यासारखा. पण आम्ही जाऊ कधीतरी. बघू शकता तुम्ही किती मस्त लाईट्स आहेत. न्यू इयर आणि क्रिसमसचं हेच मजा आहे. म्हणून इथे भरपूर लोक इथे येतात ते बघण्यासाठी. इथे आम्ही पण आलो आहेत, तर खूप इथे मस्त वाटतंय. आणि ते खूप इथे बघा आता सध्या 5ला 5 मिनटं बाकी आहेत. काळोख पडलाय. गुड मॉर्निंग. हा नेक्स्ट डे आहे आणि ऑफिशियली 1 जानेवारी. आमच्याकडून तुम्हा सर्वांना हॅपी न्यू इयर. तुमचं हे वर्ष खूप जास्त भरभराटीचं जावं आणि तुम्ही जे काही रेझोल्युशन्स घ्याल, आय होप तुम्ही ते कम्प्लीट कराल. आणि आम्ही पण विचार करू आमचे काय रेझोल्युशन्स आहेत ह्या न्यू इयरसाठी. अँड काल खूप जास्त मजा आली. तुम्हाला काय म्हणायचं विषय? हा, खूप चांगला अनुभव होता कालचा. मेन म्हणजे 31ला म्हणजे आम्हाला रात्री राहायला भेटला नाही, लेट थोडा फायरवर्क्स बघायला ट्रान्सपोर्टचा नंतर प्रॉब्लेम असतो त्यासाठी. तर आम्ही लवकर आलो. पण बाकी थोडं वेदर इथलं कसं थंड असल्यामुळे थोडे म्हणजे प्रॉब्लेम होतात भरपूर. म्हणजे काय होतं की सारखं ते टॉयलेटला लागतं. आणि इथे कसं पब्लिक टॉयलेट नाही आहेत म्हणजे बाहेर. तर हे तुला स्टेशनला फक्त आहेत, ट्यूबला वगैरे नाही आहेत. तर मला काल त्याचा खूप त्रास झाला. तर बाकी म्हणजे फिरण्यासारखं खूप आहे, कारण थंडी असल्यामुळे ते थोडे प्रॉब्लेम होणारच.
पण आम्ही पण थोडं जास्त ह्याच्यामध्ये गेलो होतो, कारण आम्ही पण ते वरती जे जॅकेट घातलं होतं ते पण म्हणजे नॉर्मल होतं माझं, हिने पण घातलं होतं. आणि काल अचानक पाऊस आला तर हिने पण ते पाऊस हे घातलं नव्हतं, जॅकेट घातलं नव्हतं, ते स्वेटर घातलं नव्हतं. त्याच्यामुळे मग आम्ही लवकर आलो, कारण नंतर थंडी पण खूप वाचायला लागली. आता थोडा वेळ अजून थांबलो असतो, अजून आम्हाला 1-2 ठिकाणी जायचं होतं, पण ते ऍक्च्युली पाऊस असल्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला टू बी ऑनेस्ट. आणि खूप गर्दी होती. आणि तिथली दुकानं पण ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलात, ते दुकानं पण ते कुठेतरी जत्रेला आलो आहे, लाईनीत सगळी दुकानं वेगवेगळ्या प्रकारची होती. म्हणजे तिथले आता मग आम्ही पण व्हिडिओ बघितलेत, म्हणजे आमच्या हिच्या फ्रेंड लोकांनी टाकले आहेत तिथे स्टेटसला वगैरे. तर म्हणजे तिथे खूप म्हणजे ते मोबाईलात बघण्यापेक्षा ना आम्ही तिथे स्वतः बघण्यात रात्रीचा न्यू इयर जे फायरवर्क्स असतं. आणि कसं असतं की आपण पण आता आम्ही काल व्हिडिओ तुम्हाला तुम्ही व्हिडिओमध्ये पण ते व्हिडिओ बघताल, तुम्ही बाकीचे पण बघाल, पण तुम्ही तिथे जाऊन प्रत्यक्षात बघताना ते डोळ्याने बघणार, तर तो अनुभव वेगळा असतो. तर ठीक आहे, आमच्या दृष्टीने आम्ही तुम्हाला सांगितलं, तुम्हाला जायचंय नक्की जा. वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स करण्यासारख्या गोष्टी आहेत. पण जर तुम्हाला लंडन ब्रिज, पिकाडेली, जे हे काही लंडनचे काय म्हणतात टुरिस्ट अट्रॅक्शन्स आहेत इंग्लंडचे, ते जर तुम्हाला फिरायचं असेल, वी विल रिकमेंड यू की तुम्ही समर टाईमला जा. का? कारण तुमच्याकडे खूप टाईम असणार. विंटर्समध्ये एकदम लवकर अंधार होतो. तुम्हाला ऑब्व्हियसली जर तुम्ही एंड ऑफ द इयर गेला तर तुम्हाला क्रिसमस लाईट्स, न्यू इयर लाईट सगळं बघायला मिळेल. पण जे काही जागा आहेत, जे काही व्ह्यूइंग पॉईंट्स आहेत, ते सगळे समर टाईम्सला बघण्यासारखे आहेत. आणि ऑब्व्हियसली जर तुम्ही जात असाल तर प्लॅन करा की तुम्ही जर बस हॉप कराल तुम्हाला ऑब्व्हियसली बघायला मिळायला पाहिजे, राईट. तर तुम्ही समर टाईमला जा, एवढंच माझं तर रेकमेंडेशन आहे. आणि एवढंच होतं आजच्या व्हिडिओसाठी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा चॅनलला, तुमच्या सर्व फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत शेअर करा. आणि आम्ही एक खूप चेंज करणार आहोत चॅनलमध्ये, खूप मोठा. ते आम्ही कम्युनिटी पोस्टला टाकूच, तेव्हा तुम्हाला समजेल. सो आतासाठी बाय, काळजी घ्या.